श्रद्धावान उपासक आणि उपासिकांनो, भिक्षूला, भिक्षुणींना आणि संघाला वेळोवेळी आपल्या घरी बोलवून भोजन दान देणे हे मोठे मंगलकारक आहे. वेळोवेळी त्यांना बोलवून त्यांच्या आदरातिथ्य करून त्यांना भोजन दान देणे हे मोठे पुण्यपारमी आहे. हे कुशल कर्म आहेत. हे उपासक आणि उपासिकांनी, सर्व बौद्ध समाजातील बंधू भगिनींनी, कुटुंबियांनी मोठ्या श्रद्धेने हे कर्म करण्यासाठी, हे कुशल कर्म करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहायचे आहे. सतत प्रयत्नशील असायला पाहिजे. आपण पाहतो काही उपासक आणि उपासिका यांच्या मनात भिक्षूंना भोजन दान देण्याची इच्छा असते आणि ते भिक्षूंना कधी पौर्णिमेला, कधी अमावस्याला, तर कधी अष्टमीला अशा विशेष दिवशी भिक्षूंना भोजन दान देण्यासाठी आग्रह करतात, बोलवीत असतात. परंतु तुम्ही मला सांगा, फक्त ह्या विशेष दिवशीच भिक्षू संघ भोजन करतो का? अन्य दिवशी भिक्षू संघ भोजन करत नाही? अन्य दिवशी भिक्षू संघ भोजन करते. मग अन्य दिवशी सुद्धा आपण त्यांना भोजनदानासाठी बोलवणं हे मंगलकारक आहे. सतत त्यांना आपल्या घरी वेळोवेळी भोजनदानासाठी बोलवणं, आपले कुशल कर्म करणं, त्याचबरोबर भिक्षूंकडून धम्म प्रवचन श्रवण करणं. त्या भोजनदान झाल्यानंतर त्यांच्याकडून धम्म प्रवचन श्रवण करणं, त्यानंतर त्यांना परिस्कार दान देणं, यथायोग्य आपल्या शक्ती सामर्थ्याने परिस्कार दान देऊन कुशल कर्म करणं, ही बौद्धांची मोठी महान परंपरा आहे भोजनदानाची. तर ह्या भोजनदानाच्या परंपरेला आपण सतत प्रयत्नपूर्वक केल्या पाहिजेत. प्रत्येक बौद्ध कुटुंबियांनी ही परंपरा, हे कुशल कर्म प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे. अनेक अनुभव संपन्न बौद्ध उपासक आणि उपासिका आहेत. ते खूप जाणतात. तथागत भगवान बुद्धाच्या मूर्तीला सुद्धा भोजनदान दिल्या जाते. बुद्धगयामध्ये, बौद्ध स्थळामध्ये त्यांनी पाहिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक विहार आहेत जिथे भिक्खू संघ राहतो. तिथे 11 ते 11:30 वाजेच्या सुमारामध्ये तथागत भगवान बुद्धाला भोजनदान आणि पाणीदान दिल्या जाते. आता अनेक लोक असा विचार करतात की मूर्ती काय भोजन करते का? मूर्ती तर भोजन करत नाही, परंतु एक बौद्ध परंपरा आहे. बौद्ध परंपरा आहे आणि त्यामुळे कोणी गृहस्थ असा विचार करतो, कोणी गृहिणी असा विचार करते की माझ्या भोजनाच्या अगोदर मी तथागत भगवान बुद्धाला भिक्षादान देतो, मी तथागत भगवान बुद्धाला भोजन दान देतो, त्याच्यानंतर मी भोजन करेन. तर ह्या भावनेने जेव्हा तथागत भगवान बुद्धाला भोजन दान दिल्या जाते, पाणी दान दिल्या जाते, तर ही भावना इतकी पुण्यमय असते की त्या भावनेमुळे कोणी सद्ग्रस्तांना आयुष्याचा लाभ होतो, वर्णाचा लाभ होतो, बलाचा लाभ होतो, सुखाचा लाभ होतो. कारण की तो त्या भावनेने भगवान बुद्धाच्या मूर्तीसमोर भोजनदान आणि पाणीदान देत असतो. अनेक उपासक आणि उपासिका, काही कार्यक्रम असेल त्यांच्या घरी, काही धम्मविधीचा कार्यक्रम असेल, त्यावेळेससुद्धा भगवान बुद्धाच्या मूर्तीसमोर वाटीमध्ये, ताटामध्ये भोजनदान ठेवतात. हे आपण पाहिलेलो आहोत. तर भोजनदानाची महान परंपरा
आपल्या बौद्ध धम्मामध्ये आहे. महान परंपरा बौद्ध धम्मामध्ये आहे. म्हणून तथागत भगवान बुद्ध म्हणतात की एका भिक्षूंना भोजनदान देणे म्हणजे 1000 गृहस्थांना भोजनदान दिल्यासारखे होते. 1000 गृहस्थांना भोजनदान दिले जे पुण्य लाभते त्या देणाऱ्याला तेच पुण्य एका भिक्षूला भोजनदान देण्यावरती लागते. कारण की भिक्षू हा मार्गफलाच्या प्राप्तीसाठी, विकारातून मुक्त होण्यासाठी, आपल्या ह्या भवचक्रातून मुक्त होण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. आणि त्याच्यामध्ये एक बल येते, एक शक्ती येते, एक पावर असते. म्हणून तर भिक्षू संघाचा आशीर्वाद घेतला जाते, भिक्खू संघाकडून धर्मश्रवण केल्या जाते. भिक्खू संघाला पुण्यक्षेत्र ह्यासाठी म्हटले गेले आहे की ह्या पुण्यक्षेत्रामध्ये दान दिले तर त्याच्या फळ लाभत असते. कोणते भिक्षू कोणत्या मार्गफलावरती आहेत आपण सांगू शकत नाही. ते कोणत्या मार्गावरती आहेत, ते कितपर्यंत त्यांची अवस्था झालेली आहे आपण सांगू शकत नाही. म्हणून भिक्षूंना भोजनदान देण्यासाठी आपल्या घरामध्ये बोलवणं, त्यांच्याकडून धम्मश्रवण ऐकणं, धम्मश्रवण करणे, मग आपल्या यथाशक्ती त्यांना परिस्कार दान देणे हा प्रोसिजर आहे. हा सुद्धा मोठा गरिमामय संस्कार आहे, संस्कृती आहे. आणि ह्यामुळे कुटुंबामध्ये खूप चांगले संस्कार पडतात मुलाबाळावरती, कुटुंबावरती. कोणीतरी आपल्या घरी श्रमण भिक्षू भोजन करून जातो. कोणी गृहिणी असा विचार करते आज भंतेजी आमच्या घरी भोजनासाठी येत आहेत, तर ते मोठे आनंदाने सकाळपासून उठते. आज माझ्या हातून चांगला भोजन झाल्या पाहिजेत, स्वादिष्ट भोजन झाल्या पाहिजेत, नमक जास्त जाता कामा नये भाजीमध्ये, हिरोती जास्त जाता कामा नये. म्हणजे अशी सजग राहून ती भोजन बनवते. आणि मोठ्या श्रद्धा भावनेने, मोठ्या श्रद्धा सुमनेने जेव्हा भिक्खू संघ येतो तिच्या घरी, तेव्हा ते मोठ्या श्रद्धेने आपल्या हातचा बनवलेला भोजन, अरे रोज तर सर्वच खातात, रोज तर मी सर्वांनाच देतो, परंतु आज विशेष दिवस आहे, आणि मोठ्या श्रद्धे भावनेने ती भिक्षूंना भोजनदान देते. मोठ्या श्रद्धे भावनेने ती जी धम्म भावना आहे ती खरी पुण्यकारक आहे. ते आपले कुशल कर्माची संपत्ती आहे. अर्थात ती आपल्या पुण्यकर्माची संपत्ती आहे. त्या संपत्तीला वाढवण्यासाठी मनुष्याने सतत प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे. कारण की ही जी पुण्यपारमी आहे, ही जी कुशल कर्माची संपत्ती आहे, ही आम्हाला या जीवनात तर सुख देतेच देते, तो अनंत जीवनामध्ये सुद्धा सुख देत राहते. ह्या जीवनामध्ये सुद्धा आम्हाला आमच्या कुशल कर्माचे महान सुख लाभत असतात, महान सुख लाभत असतात. जेव्हा केव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख आलं, आपत्ती विपत्ती आली, त्यावेळेस आम्ही जे कुशल कर्म करतो, आम्ही जे दान कर्म करतो, ते आठवल्यानंतर आमच्या जीवनावरती जी आपत्ती विपत्ती आली, ज्यामुळे आम्ही हतबल झालो, निराश झालो, दुःखी झालो, बेसहारा झालो, अशा वेळेस आमचे हे कुशल कर्म जेव्हा आम्हाला आठवण येतात की बघा मी किती कुशल कर्म केलेलो आहो, मी बुद्ध प्रमुख असलेल्या भिक्खू संघाला दान दिलो, मी धम्माला सुरक्षित करण्यासाठी आपल्याकडून यथाशक्ती प्रयत्न केलो, तिच्या ह्या कुशल भावनेने तिच्यामधला सर्व दुःख नाहीसा होते. त्यावेळेस ती प्रफुल्लित होते, तिला जीवन जगण्याची प्रेरणा मिळते, ते सर्व दुःखावर मात करीत जाते. कशामुळे? ह्या श्रद्धाभावनेमुळे, ह्या कुशल कर्मामुळे. श्रद्धाभावना म्हणजे आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. जेवढी जेवढी माणसामध्ये श्रद्धा वाढते तेवढा तो कॉन्फिडेन्शियल होतो, तो आपल्या दुःखावरती मात करीत जातो. त्याचे कुशल कर्म अर्थात त्याचे हे पुण्य कर्म त्याच्या ह्या जेव्हा त्याच्यावरती
काही संकट आले तर हे त्याचे कुशल कर्म धावत जातात आणि ह्या संकटापासून त्यांना वाचवीत असतात. तर भिक्षू संघाला दान देणे हे बौद्ध उपासक उपासिका, बौद्ध कुटुंबियांचे महान कर्तव्य आहे. उपासक उपासिका होण्याचा तो प्रमाण आहे, बौद्धिष्ट होण्याच्या, बुद्ध होण्याचा तो प्रमाण आहे. तर अशा प्रकारे आपण ज्या ज्या वेळेस भिक्षूंना भोजनदानासाठी बोलवतो त्यावेळेस अनेक लोक असे आहेत, म्हणते की आम्हाला भिक्षूंना भोजनदानासाठी बोलवल्यानंतर आम्हाला काहीच माहीत नाही, होत नाही, म्हणजे कसं त्यांना भोजनदान द्यायचं, कोणती गाथा म्हणायची, असे अनेक वेळा उपासक उपासिका सांगत असतात. तर त्यामुळे आज तुम्ही ही गाथा व्यवस्थितपणे समजून घ्या आणि जेव्हा जेव्हा तुम्ही भिक्षू संघाला बोलवाल त्यावेळेस ही गाथा आपण स्वतः म्हणायची. तर ही गाथा अगोदर आपण समजून घ्या. तर सर्वप्रथम एका भिक्षूला भोजनदान देत असाल तर भिक्खुस्स म्हणायचं. सुरुवात. भिक्षुनीला भोजनदान देत असाल तर भिक्खुनिस्स म्हणायचं आणि भिक्खू संघाला भोजनदान देत असाल तर भिक्खू संघस्स म्हणायचं. ह्या 3 गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत, हे समजून घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा भिक्षू आले आपण त्याच्या आदरातिथ्याने त्यांना आपण बसवलो, त्यांना आपण जेवण वाढलो. जेवण वाढल्यानंतर गुडघ्यावर बसून दोन्ही हातांनी, ज्यांना शक्य आहे त्यांनी गुडघ्यावर बसून दोन्ही हातांनी त्रिवार वंदन केला आणि त्यानंतर भिक्खू संघ असेल समोर तर आपण कसं म्हणायचं, तर अशा प्रकारे मला दोन्ही हात जोडून म्हणायचं, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. मग त्यानंतर म्हणायचं, इमं सब दुःख सब भय सब रोग निसरणं पुण्यत्थाय भिक्खु संघस्स भोजनं ससूपव्यञ्जनं सहपानिनं दानं देमं पूजेमि. द्वितीयंपि तृतीयंपि इमं सब दुःख सब रोग सब भय निसरणं पुण्यत्थाय भिक्खु संघस्स भोजनं ससूपव्यञ्जनं सहपानिनं दानं देमं पूजेमि. इदं मे पुय्यं आसवक्खया वहं होन्तु. इदं मे पुय्यं निब्बानस्स पच्चया होन्तु. इदं मे पुय्यं ज्ञातिनं होन्तु सुखिता होन्तु ज्ञातयो. इदं मे पुय्यं सब्बे सत्ता सब्बे पाना सब्बे भूता सब्बे देवा अनुमोदन्तु. अशा प्रकारे म्हटल्यानंतर